बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। ऐ दिल है मुश्किल या सिनेमाबद्दलचा वाद सगळा होता आणि त्या वादावर काल पडदा पडला, पण त्यामध्ये ज्या काही तडजोडी झाल्या त्याच्यावरून आता राजकारण सुरू झालंय। सैन्याला स्वतःचा अभिमान आहे म्हणूनच त्यांनी खंडणीचा पैसा नाकारला असा घणाघाती आरोप आणि अप्रत्यक्ष निशाणा उद्धव ठाकरेंनी साधलेला आहे। ते आज पणजीमध्ये बोलत होते। निर्माता दिग्दर्शकांनी देऊ केलेली मदत भारतीय सैन्याने नाकारल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। मात्र सैन्याला खंडणीचा पैसा नको असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी अप्रत्यक्ष निशाणा साधला। आपण बघितलं गेल्या काही दिवसांमध्ये ऐ दिल है मुश्किलच्या निमित्तानं सगळा वाद रंगला होता आणि त्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य येते। आर्मीचं पण एक त्यांचा स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाला त्यांनी सांगितलं की आम्हाला अशी खंडणी वसूल केल्यासारखे पैसे नकोत, जो भी करना है दिल से करो, लेकिन ऐसी बातें होने लगी। बघ आतापर्यंत आम्ही आमची भावना व्यक्त करत आलेलो आहोत, पण यावेळेला आम्ही म्हटलं शांत राहूया, बघू कोण कोण काय काय होतंय। गेल्या काही दिवसांमध्ये ऐ दिल है मुश्किलवरून जो सगळा वाद सुरू होता त्यामध्ये काल तडजोड झाली आणि यातली एक तडजोड अशी होती त्यानुसार 5 कोटी रुपये सगळ्यांनी द्यायचं, प्रोड्युसरनी द्यायचे असं सांगितलं गेलं होतं, पण त्या सगळ्यावरून आता राजकारण पेटलेलं आहे। ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, शिवसेनेनं घणाघाती आरोप केलेला आहे, काय म्हणाले आहेत नेमकं? निश्चित उद्धव ठाकरेंना ज्यावेळेस या सर्व प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला, अतिशय मार्मिकपणे त्यांनी म्हटलेलं आहे की ही सगळी मोठी मंडळी या सगळ्याबाबत बोलत आहे, त्यामुळे आम्ही फार छोटे आहोत, आम्ही काही बोलणार नाहीयेत। याचाच अर्थ मुख्यमंत्र्यांवरती हा कटाक्ष होता। मुख्यमंत्र्यांच्या दरबारी हा सगळा प्रश्न घेऊन गेले होते। प्रोड्युसर्स असोसिएशनचे लोक असतील किंवा स्वतः मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे असतील। पुढे जाऊन त्यांनी असंही म्हटलंय की जर आर्मी वेलफेअर फंडाने हे पैसे घेण्यास नाकारले असतील तर आर्मी जी आहे, आर्मी ही स्वाभिमानी आहे आणि त्यांना असे खंडणीतून उकळलेले पैसे नको असावेत, म्हणून अर्थात त्यांनी हे पैसे नाकारले असावेत। अर्थात अशी चर्चा आहे, अजून अशी अधिकृत माहिती उपलब्ध नाहीये। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी पुढे जाऊन असंही म्हटलेलं आहे की याबद्दलचा जो तपशील आहे, या चर्चेत काय नेमकं ठरलं हे मला अजून कळलेलं नाहीये। मात्र एक गोष्ट निश्चित मला कळलेली आहे, जी त्यांनी खरं तर उपरोधिकपणाने पुन्हा म्हटलेलं आहे की या तिघांमध्ये एक नवीन फिल्म सध्या काढण्याची चर्चा सुरू आहे असं कानावर आलं आणि ये तो होनाईता असं या फिल्मचं नाव असावं, अशा पद्धतीची टीका उद्धव ठाकरे यांच्याकडनं करण्यात आलेली आहे। नक्कीच ही टीका केली गेलेली आहे। ऐ दिल है मुश्किल या सिनेमाच्या सगळ्या वादावरती पडदा पडेल असं वाटलं होतं, पण काल जे काही झालं त्यानंतर पुन्हा राजकारण पेटतंय हे मात्र नक्की।